चला, इंटरेस्ट मधलाच दुसरा जो भाग आहे तो भाग आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट यालाच मराठीत काय म्हणतात? चक्रवाढ. चक्रवाढ व्याज. नेमकं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट पाहिला आपण, आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट पाहूया. तर डिफरन्स काय दोघांमध्ये ते बघूया. इन सिंपल इंटरेस्ट मध्ये काय असते बघा. समजा प्रिन्सिपल 100 रुपीज असेल, रेट 10% आणि पिरियड समजा 2 इयर असेल. किती असेल? 2 इयर असेल. तर काय होतं बघूया. फर्स्ट इयरला काय होतं बघू. फर्स्ट इयर समजा आपण एका वर्षाचा आपण सिंपल इंटरेस्ट करूया. फक्त फर्स्ट इयरला काय सिंपल इंटरेस्ट? पिरियड प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय आपण 1 पकडूया. काय? टाइम. फर्स्ट इयरचं करू आपण. तर किती घेतला आपल्याला? सिंपल इंटरेस्ट किती आला? पहिल्या इयरचा सिंपल इंटरेस्ट आला 10 रुपीज. बरोबर आहे. तर सेकंड इयरला समजा सेकंड इयरला पण प्रिन्सिपल काय होईल? 100 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय सेकंड इयर. बरोबर आहे. म्हणजे अजून पुन्हा 1 म्हणजेच किती? 100 कटला. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आला? 10. म्हणजे हा 10 इंटरेस्ट आणि पहिल्या वर्षीचा 10. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती झाला? 2 इयरचा 10 प्लस 10 किती झाले? 20. हा आपण शिकला. अशा पद्धतीचा आपण सिंपल इंटरेस्ट शिकलो. आता बघूया आपण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये हेच काय होतं. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये फर्स्ट इयरला समजा फर्स्ट इयरला सेम राहील. फर्स्ट इयरला प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय पिरियड डिवाइड बाय 100. फर्स्ट इयरला कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा किती राहील? 10 रुपीज राहील. परंतु इन सेकंड इयरला काय होईल? जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल काय बनेल? जो ओरिजिनल प्रिन्सिपल किती आहे? ओरिजिनल प्रिन्सिपल 100 आणि जो फर्स्ट इयरचा जो इंटरेस्ट आलाय तो प्लस करून किती प्रिन्सिपल होईल? 110 प्रिन्सिपल होईल. फरक काय आहे? प्रिन्सिपल हा दरवर्षी बदलतो. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जो पहिल्या वर्षी इंटरेस्ट आला तो प्लस होऊन काय होईल? तो प्रिन्सिपल होईल. म्हणजे सेकंड इयरला त्याचं इंटरेस्ट काय होईल? आपलं इंटरेस्ट किती निघाल बघूया आपण. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे आता सेकंड इयरला? 110 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 100. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. म्हणजे किती रुपये आला? सेकंड इयरला किती आला? 11. म्हणजेच 2 इयरचा म्हणजे 10 प्लस 11 हा 11 आणि फर्स्ट इयरचा 10 असे किती रुपये आले? 21 रुपीज इंटरेस्ट आला. फरक काय आहे समजला? फरक काय आहे? सिंपल इंटरेस्ट फर्स्ट इयर आणि हे पण फर्स्ट इयर सेम आहे. फक्त फरक काय आहे? सेकंड इयरला प्रिन्सिपल मध्ये जो फर्स्ट इयरला इंटरेस्ट असतो तो काय होतो? ऍड होतो. ऍड होऊन नवीन हा प्रिन्सिपल सेकंडला तयार होतो. ओके. आता बघूया. प्रिन्सिपल 2500 रुपीज आहे. टाइम दिलेला आहे 2 इयर आणि रेट दिलेला आहे 10% पर एनम. 10% पर एनम दिलेला आहे. आता याचा आपण सिंपल इंटरेस्ट पण काढूया आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. सिंपल इंटरेस्ट आपण पाहिलेला आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय पिरियड डिवाइड बाय 100. 2 0 कटले, 2 0 कटले. 25 2 जा 50 0 0. म्हणजे किती आला सिंपल इंटरेस्ट? 500 सिंपल इंटरेस्ट आला. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता याच आपण काय करूया? आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. मग फर्स्ट इयरचा पहिल्यांदा काढूया. फर्स्ट इयर इंटरेस्ट. फर्स्ट इयर इंटरेस्ट काय? फर्स्ट इयरला
प्रिन्सिपल किती आहे 2500 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 10 डिवाइड बाय 100 कटले म्हणजे किती आला 500 रुपीज आला. म्हणजेच नाही फर्स्ट इयरला काढायचं आपल्याला म्हणजे पहिला इयर बरोबर आहे. पहिला इयर किती आला 250 रुपीज आला. फर्स्ट इयरचा काढायचा म्हणजे पिरियड किती आहे 1 इयर. आता सेकंड इयरला प्रिन्सिपल किती होईल प्रिन्सिपल इज इक्वल टू 2500 प्लस फर्स्ट इयरचा इंटरेस्ट 250 म्हणजे किती झाला तो 2750 बरोबर आहे. मग प्रिन्सिपल किती झाला 2750 मल्टिप्लाय 1 इयर मल्टिप्लाय 10 डिवाइड बाय 100 झिरो कटले हा झिरो कटला म्हणजे किती झाला 275 रुपीज आला. आला म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती आला 250 प्लस 275 म्हणजे किती आला 525 रुपीज. म्हणजेच सिंपल इंटरेस्ट पेक्षा 25 रुपीज ना जास्त आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण घेता येतं. हा झाला कंपाऊंड इंटरेस्ट. दरवर्षी पहिल्या वर्षी जी कॉन्स्टंट आहे ओरिजिनल जी प्रिन्सिपल आहे तो सेकंड इयरला काय होतो चेंज होतो. थर्ड इयरला आणखी त्याच्यामध्ये ऍड होऊन दरवर्षी काय होतं प्रिन्सिपल मध्ये प्रिव्हियस इयरच्या प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट इन्व्हॉल्व्ह होऊन ऍड करून नवीन प्रिन्सिपल बनतं. पुढचं उदाहरण बघूया आपण. समजा प्रिन्सिपल 8000 रुपीज आहे. रेट आहे 20% पर ॲनम आणि टाइम आहे 4 इयर. तर आपण याचं काय करूया कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. कोणता इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट. तर फर्स्ट इयरला आपण काय होतं बघूया. फर्स्ट इयर इयरली काढू आपण. फर्स्ट इयरला काय होईल बघूया. फर्स्ट इयरला तर प्रिन्सिपल किती आहे फर्स्ट इयरला 8000 मल्टिप्लाय 20 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 100 हे झिरो कटले 8 टू जा 16 आणि 2 झिरो लिहिले म्हणजे किती झाला हा फर्स्ट इयरचा इंटरेस्ट. किती झाला फर्स्ट इयरचा इंटरेस्ट झाला. आता आपण काय करूया सेकंड इयर काय करूया सेकंड इयरचं करूया आपण. आता सेकंड इयरचं प्रिन्सिपल किती आहे बघा. प्रिन्सिपल इज इक्वल टू 8000 प्लस 1600 किती झाला 9600 झाला. म्हणजेच सेकंड इयरचा काय होईल 9600 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 20 डिवाइड बाय हे झिरो कटले हे झिरो कटले. आता किती आला आहे 9600 झिरोला झिरो लिहिलं 2 6 जा 12 कॅरी 1 9 2 जा 18 1 19 म्हणजे किती आला इंटरेस्ट 1920. आता थर्ड इयर. आता कोणता इयर थर्ड इयरचं करूया आपण. थर्ड इयरचा प्रिन्सिपल किती होईल मागचा किती होता 9600 बरोबर आहे. 9600 प्लस इंटरेस्ट किती आहे 1920 म्हणजे काय होईल तो बघा 0 2 9 6 15 5 कॅरी 1 10 L. आता किती होईल प्रिन्सिपल 11520. मग याचा इंटरेस्ट काढूया आपण. याचा इंटरेस्ट काय होईल प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय पिरियड डिवाइड बाय 100 अजून घटला इथला घटला. इंटरेस्ट किती येईल बघा 2 2 जा 4 2 5 जा 10 ला कॅरी 1 2 1 जा 2 1 3 2 1 जा
इंटरेस्ट किती झाला टोटल बघा. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू फर्स्ट इयरचा 1600, सेकंडचा 1920, थर्ड इयरचा 2304 इज इक्वल टू तो किती झाला आपला 4 2 3 9 11 12 12 6 18 ला 8 कॅरी 1 3 4 5 किती आला 5824 बघा. ऍडिशन करून बघा 4 2 3 12 12 6 18 ला 8 कॅरी 1 2 1 3 4 5 आणि अमाऊंट किती झाला याचा 8000 प्लस 5824 म्हणजे 13824 काय आला अमाऊंट झाला. बरोबर आहे. तर आता हे प्रत्येक वेळेस एवढं करत बसण्यापेक्षा त्याचा एक आता फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला बघूया आपण. त्या फॉर्म्युला सोडून बघू. म्हणजेच फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 डिवाइड बाय पॉवर ऑफ है ना. अशा पद्धतीचा हा दिला. प्राइस ठेवून बघूया. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 8000 इन ब्रॅकेट 1 प्लस 20 अपॉन 103 इज इक्वल टू 8000 मल्टिप्लाय. आता इथं 1चा काय होईल 100 अपॉन 100 होईल म्हणजे 120 अपॉन 100 किती टाइम्स 3 टाइम्स अपॉन 100. 0 कटले खालचे 3 0 कटले इथले 3 कटले. बरोबर आहे. म्हणजे किती आला 8 मल्टिप्लाय 12 12 चा 144 मल्टिप्लाय 12 आला. म्हणजे किती आन्सर येईल बघा आपण 144 मल्टिप्लाय 8 किती आला हा मल्टिप्लाय 12 इथं केला आपण 8 मल्टिप्लाय 144 आणि मल्टिप्लाय 12 हे जर केला तर आन्सर किती येईल 13,824 रुपीज. म्हणजे अमाऊंट किती येईल एवढी अमाऊंट येईल सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट न. आता हे एवढं गणित आपण एवढा फॉर्म्युल्यात आलं. इथं पण पहा इथं पण तेच आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे उदाहरण आपण सोडवू शकतो. उदाहरण बघूया आपण आता. फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन 2000 रुपीज फॉर 4 इयर ऍट द रेट ऑफ 9% पर एनम. तर सोल्युशन बघूया याचं. काय काय दिलं आहे. प्रिन्सिपल दिला आहे 2000, रेट दिलेला आहे 9% पर एनम आणि टाइम दिलेला आहे 4 इयर. तर फर्स्ट इयर जो आहे तो फर्स्ट इयरचा आपण काढूया. फर्स्ट इयर इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 4 डिवाइड बाय 100. 2 कटले 2 कटले 9 2 जा 36 मल्टिप्लाय 20 इज इक्वल टू 720. हा काय आला फर्स्ट इयरचा झाला. बरोबर आहे. हा झाला नाही वनचाच काढला ना पहिल्यांदा आपला वनचा काढला लागेल 180 रुपीज झाला फर्स्ट इयरचा. तर सेकंड इयरचा प्रिन्सिपल किती होईल. प्रिन्सिपल सेकंड इयरचा 2000 प्लस 180 2180 रुपीज होईल. त्याचा इंटरेस्ट किती होईल बघूया. 2180 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 1 अपॉन 100. हा 0 कटला हा कटला. आता या दोघांचा मल्टिप्लाय करून बघूया. तर मल्टिप्लाय किती या दोघांचा बघा. 9 8 जा 72 कॅरी 1 7 9 1 9 1 16 ला 6 कॅरी 1 9 2 जा 18 1 19
बरोबर आहे, अपॉन 10 म्हणजे 196.2 रुपीज काय होईल, इंटरेस्ट होईल. थर्ड इयरचा प्रिन्सिपल किती आहे, 2180 प्लस 196.2 म्हणजे किती होईल, 2376.20 रुपीज. बरोबर आहे. याचा काय होईल आता आपल्याला इंटरेस्ट काय होईल, 2376.2 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 1. आता हे ॲन्युअली झालं, हे जर सोडून घेतलं तर 213.86 रुपये येईल. तर प्रिन्सिपल आता फोर्थ इयरचा प्रिन्सिपल करूया, इज इक्वल टू 2376.20 प्लस 213.86, तो किती येईल, तो येईल 2590.06. यांचा काय होईल आता, याचा इंटरेस्ट. बरोबर आहे. फोर्थ इयरचा इंटरेस्ट किती होईल बघा, 2590.06 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 100. तर याचा आन्सर येईल 233.11. म्हणजे जर टोटल कंपाऊंड इंटरेस्ट जर काढतो म्हणलं तर फर्स्ट इयर प्लस सेकंड इयर प्लस थर्ड इयर आणि हे फोर्थ इयर यांची जर ॲडिशन केली तर ते ॲडिशन किती येईल, 823.7. आणि अमाऊंट इज इक्वल टू या दोघांची प्लस, तर अमाऊंट म्हणजे किती, 2000 प्लस 823 पकडूया आपण, तर 2823 रुपीज येईल. अशा पद्धतीने हे ॲन्युअली करता येतं. हेच उदाहरण फॉर्म्युलानं करूया आपण. फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस रेट मल्टिप्लाय 100 याचा टाइम. बरोबर आहे. प्रिन्सिपल आहे 2000, 1 प्लस रेट 9/100, टाइम आहे 4. तर काय होईल, 2000 इन ब्रॅकेट 109/100 याचा होईल 4. बरोबर आहे. तर 2000 इन ब्रॅकेट असे करता येतं 1.09. बरोबर आहे. याचं जर डिवाइड केलं तर 204. तर 2000 मल्टिप्लाय 1.09 मल्टिप्लाय 1.09 मल्टिप्लाय 1.09 मल्टिप्लाय 1.09 याचा जर आपण काय केला, मल्टिप्लाय केला, याचा आपण जर मल्टिप्लाय केला तर काय ते उत्तर बघूया आपण. तर उत्तर याचं उत्तर येईल 2823.60. तर अशा पद्धतीचं हे उदाहरण सहजपणे करता येईल. हे झालं फॉर्म्युलानं. ओके, बघूया. प्रिन्सिपल 10,100 रुपीज, 10,000 रुपीज, रेट आहे दिला 6% पर ॲनम आणि टाइम दिला आहे 2 इयर. तर आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आणि अमाऊंट करायचा आहे. आपल्या ॲन्युअल मेथडनं करूया आपण, म्हणजेच फर्स्ट इयरचा इंटरेस्ट काढूया आपण. तर काय होईल, 10,000 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 100, 2 ज्याला 600 रुपये झाला फर्स्ट इयरचा इंटरेस्ट. बरोबर आहे. तर सेकंड इयरला प्रिन्सिपल किती होईल, 10,000 प्लस 600 म्हणजे किती झाला, 10,600 रुपीज. आता सेकंड इयरचा काय करायचं आपल्याला, सेकंड इयरचा इंटरेस्ट काढायचा. तर प्रिन्सिपल किती आहे, 10,600 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 100. हे जे कटले 2 कटले, 6 6 जा 36, 6 1 जा 6
म्हणजे किती आला 636. फर्स्ट इयरचा 600 आणि सेकंड इयरचा 636. तर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू किती आला 600 प्लस 636 इज इक्वल टू 1236 रुपये इंटरेस्ट आला. तर अमाऊंट किती येईल 10,000 प्लस 1236 म्हणजेच 11,236 रुपीज येईल. आता हे झालं आपण सहज मेथडनं अॅन्युअली. आता आपण बघूया फॉर्म्युलानं पाहूया. फॉर्म्युला काय आहे प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 डिवाइड बाय टाइम. तर प्रिन्सिपल किती आहे आपल्याकडं 10,000 प्लस 1 प्लस रेट 6 अपॉन 100 अपॉन आपलं पॉवर 2 इज इक्वल टू 10,000 इथं 106 अपॉन 100 स्क्वेअर बरोबर आहे. तर 10,000 मल्टिप्लाय यालाच काय कसं लिहिता येतं आपल्याला 1.06 पण लिहिता येते. 1.06 सुद्धा लिहिता येतं किंवा आणखी त्याला स्मॉल करता येतं बरोबर आहे. आपण लिहूया 106 अपॉन 100 मल्टिप्लाय 106 अपॉन 100. हे 2 0 कटले इथले 2 कटले इथले 2 कटले इथले 2 कटले. आता 106 मल्टिप्लाय 106 याचा दोघांचा मल्टिप्लाय 106 मल्टिप्लाय 106 ते किती येईल 11,236 रुपीज येईल. म्हणजे काय आहे अमाऊंट. अशा पद्धतीने हे फॉर्म्युलानं आपण सहजपणे सोडवू शकतो. सेम आलेला आहे. याच्यावरून मग कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. तर 11,236 मायनस 10,000 म्हणजे किती येईल 1,236 रुपीज. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येईल. तर उदाहरण पाहूया. आता एक एक इयरचं आपल्याला अॅन्युअली काढता येतं. आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला पाहूया. आपण अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 अँड टी इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 12,000 1 अपॉन 1 प्लस 10 अपॉन 103 12,000. आता आपण शॉर्टकट करू शकतो असं बरोबर आहे. म्हणजे किती होईल 11 अपॉन 10 3. तर 12,000 मल्टिप्लाय 11 अपॉन 10 मल्टिप्लाय 11 अपॉन 10 मल्टिप्लाय 11 अपॉन 10. इथला 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला इथला कटला इथला कटला म्हणजे किती आला 12 मल्टिप्लाय 11 मल्टिप्लाय 11 मल्टिप्लाय 11. आता 12 मल्टिप्लाय 11 किती आला 11 टू जा 22 11 जा 11 32 मल्टिप्लाय 11 मल्टिप्लाय 11. तर किती यायचं दोघांचा 11 मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय नंतर अजून ह्या 11 बरोबर आहे. तर ते आन्सर किती येईल 15,972. हा काय आला अमाऊंट झाला. अमाऊंट किती आला 15,972. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 15,972 मायनस 12,000 म्हणजेच 3,972 रुपीज कंपाऊंड इंटरेस्ट येईल. अशा पद्धतीनं अशी उदाहरणं सोडवायची.